नमस्कार मंडळी. तर आज आपण अजून एक रानभाजी करणार आहोत. ती आहे फोडशी. हे बघा, ही भाजी फक्त पावसातच उपलब्ध होते. त्यामुळे काय करायचं, ही भाजी ह्या पावसाच्या महिन्यात 2 ते 3 वेळे तरी खावी. ही खूप आयुर्वेदिक अशी भाजी आहे. तर ही आधी मी काय करते, ही अशी नदीच्या ठिकाणी रानात ही भाजी मिळते. तर ही मी भाजी सकाळी काढून आणली. तर ही व्यवस्थित असं एक एक करून ती साफ करून घ्यायची. तर मी काय केलं, हे 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुतली आहे. पण आता ही शेवटी काय, इथे मी मीठ आणि हळद घातली आहे. कारण ही रानात असल्यामुळे हिच्यावर रोगजंतू पण असण्याची शक्यता असते. त्यामुळे मीठ आणि जे हळद घातलेलं जे पाणी आहे, तर त्याच्यामध्ये एक 10 मिनटं ही भाजी अशी बुडून ठेवायची आणि नंतर परत एका पाण्याने स्वच्छ धुवून ती कापून घ्यायची. तर मी आता काय करते, ही भाजी पूर्ण अशी साफ करून घ्यायची. हे बघा, ही ह्याची जी पानं आहेत ना, ती पूर्ण अशी वेगळी करून साफ करून घ्यायची आणि ही मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची. तर आता ही सर्व भाजी मी साफ करून घेते आणि मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनटं ठेवून ती 10 मिनटानंतर धुवून स्वच्छ बारीक कापून घेते. तर हे बघा, ह्या भाजीला मी मीठ आणि हळदीच्या पाण्यात ठेवलेलं, त्याला आता 10 मिनटं झाली. तर मी आता ती काय करते, काढते आणि व्यवस्थित धुवून घेते ती. तर हे बघा, मी आता ही भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. तर मीठ आणि हळदीच्या पाण्यात ठेवण्यामागचं कारण, हे एक गवतरूपी वनस्पती आहे आणि अशी शेतात उगवते. तर काय होतं, हिच्यावर रोगजंतू आणि कचरा पण भरपूर असतो. म्हणून जर आपण मीठ आणि हळदीच्या पाण्यात ठेवली तर वरती जे काय कीटक वगैरे असतील ते सगळे निघून जातात. म्हणून ही भाजी मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यात ठेवायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची. कुठच्याही रानभाज्या ह्या नेहमी स्वच्छ धुवून घ्यायच्या. तर आता मी काय करते, ही भाजी कापून घेते. तर अशा प्रकारे ना, ही भाजी बारीक एकदम कापून घ्यायची. तुम्ही विळीवर सुद्धा कापू शकता. तर ही भाजी पौष्टिक व औषधी वनस्पती आहे आणि ही नैसर्गिकरित्या उगवणारी रानभाजी असून ती प्रामुख्याने पावसाळ्यातच उगवते. त्यामुळे ही 2 ते 3 वेळा तरी खावी. तर ही बघा, अशा प्रकारे मी ही भाजी बारीक कापून घेतलेली आहे. म्हणजे आपण थोडक्यात जशी आपली कांदापात असते ना, तशीच ही भाजी आहे, कांदापातीसारखी. तर ह्या भाजीसाठी मी लागणारं साहित्य, तर हे कांदा घेतला आहे, 2 कांदे घेतले आहेत. कारण कसं, माझ्याकडे भाजीचं प्रमाण खूप कमी आहे, म्हणजे मला ती खूप कमी सापडली. म्हणून मी काय केलं, जास्त म्हणजे भाजी वाढण्यासाठी म्हणून मी जास्त कांदा घालते. तुम्ही एवढी थोडी भाजी असेल तर 1 कांदा घातला तरी चालेल. डाळ पण मी भरपूर घेतली आहे. तर ही चणा डाळ आहे, 2 तास भिजवून घेतलेली चणा डाळ आहे. तर हा लसूण घेतला आहे, तर मी कापून घेतला आहे, तुम्ही ठेचून घातला तरी चालतो. मीठ घेतलं आहे, थोडीशी चिमूटभर साखर घेतली आहे, हा हिंग घेतला आहे आणि ही आपली धण्याचं भरड घेतलं आहे आणि हे ओलं खोबरं घेतलं आहे. हा मसाला घेतला आहे म्हणजे लाल तिखट, आणि ही मिरची घेतली आहे. तुम्ही मिरची तर मिरची पण घालू शकता, मसाला तर मसाला पण घालू शकता. तर मी हे दोन्ही पण थोडं थोडं घालणार आहे. तर आता काय करते, मी इथे ही कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी ते 2 चमचे तेल घातलं आहे. तर ही भाजी ना, शक्यतो लोखंडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या तव्यामध्ये करायची. म्हणजे काय होतं, आपल्याला आयर्नसुद्धा, आपल्या शरीराला आयर्नचं प्रमाणसुद्धा मिळतं. आणि रानभाज्या ज्या असतात त्या शक्यतो लोखंडाच्याच भांड्यामध्ये करायच्या. आणि आपल्याला पावसाळ्यात कसं, आपल्या शरीरात जी रोग प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते ती भरून निघण्यासाठीच पावसाळ्यात ह्या भाज्या उपलब्ध होतात आणि त्या आवर्जून कराव्यात. तर आता हा कांदा जो आहे तो मी एक अर्धा मिनिट परतून घेते. कांदा आणि लसूण, त्याच्यामध्ये हे धण्याचं भरड घालते. त्याच्यामध्ये ह्या मिरच्या घालते, हा हिंग घालते,
हे लाल तिखट घालते आणि मिक्स करून घेते. तर त्याच्यामध्ये ही चणा डाळ घालते. तर चणा डाळ आपल्याला या वाफेवरच शिजवायची आहे. ती शिजवण्यासाठी आपल्याला काही पाणी घालायचं नाही आहे आतमध्ये. तर काय करते मी, वरती ताट ठेवते आणि ताटावर पाणी ठेवून ती मी शिजून घेते. तर ही डाळ जी आहे ना ती मी परतून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही. तर हे ताटामध्ये असं वरती पाणी ठेवून 1-2 मिनटं डाळ शिजून घ्यायची, कारण डाळ आपली व्यवस्थित भिजलेली आहे. तर आता आपली 2 मिनटं झालेली आहेत. तर हे वरचं झाकण ना मी काढून घेते आणि ढवळून घेते. बघा वरती काय पाणी ठेवल्यामुळे काय झालं, तर आपली ही डाळ आहे ना ती खालती चिटकली नाही. तर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा घालू शकता, पण मला पर्सनली आवडत नाही, त्यामुळे मी काही तुम्हाला सजेस्ट करणार नाही. तर आता काय करायचं, ही भाजी जी आहे ना ती वरती घालून घ्यायची. तर भाजी घातल्यावर त्याच्यावरती हे, तर आता मी ह्या भाजीमध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. तर ही चिमूटभर जी साखर आहे ना ती साखर पण मी घालणार आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून मी एक 3-4 मिनिट ही भाजी झाकणावरती मी पाणी ठेवणार आहे. हे बघा, आणि एक 3-4 मिनिट मी मंद गॅसवर भाजी शिजून घेते. तर आता बघते मी, आता माझी ही 3 मिनिटं होऊन गेलेली आहे आणि मी भाजी चेक करते. तर हे बघा, आपली ही भाजी ना पूर्णपणे शिजलेली आहे. हे बघा, ही डाळ पण आतमधली शिजलेली आहे. हे बघा. तर आता काय करायचं, हे ओलं खोबरं आहे ना ते घालायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून ह्या भाजीला अजून अर्धा मिनिट शिजू द्यायचं. म्हणजे काय होतं, ते ओल्या खोबऱ्यातला जो ज्यूस आहे तो आतमध्ये उतरतो. आणि मी माझ्या चॅनलवर अनेक प्रकारच्या ह्या रानभाज्या दाखवलेल्या आहेत, तर त्या सुद्धा तुम्ही बघितला नसाल तर ते सुद्धा व्हिडिओ नक्कीच बघा. तर आता आपलं अर्धा मिनिट झालेलं आहे. ही भाजी मी चेक करते. तर हे बघा, आपली ही भाजी तयार झालेली आहे. हे बघा, तर ह्या भाजीच्या ना तुम्ही भजी सुद्धा करू शकता आणि वड्या सुद्धा खूप छान होतात. म्हणजे असंच आपण कापली ना तशी कापून आतमध्ये बेसन वगैरे सगळं घालून ते मिक्स करून ती जर आपण जसं ढोकळा कसं वाफून घेतो तसं वाफून घ्यायची आणि तिच्या वड्या काढून त्या तळायच्या. जशा आपण अळू वड्या करतो ना तशी त्याच्या खूप वड्या छान होतात. तर आता आपली ही भाजी झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच ह्या सीझनमध्ये 1दा ते 2दा तरी ही भाजी करा आणि खाऊन बघा कशी लागते ती. आणि जर तुम्हाला तुमच्या तिकडे उपलब्ध नसली तर सध्या ही मार्केटमध्ये पण येते. 10 किंवा 20 रुपयाला पेंडी मिळते. तर गावातल्या ज्या लोक असतात ती घेऊन येतात. त्यामुळे ही भाजी आणा, करा आणि खावा. ह्या खूप औषधी गुणधर्म असणाऱ्या भाज्या आहेत आणि त्या पावसातच आपल्याला उपलब्ध होतात. त्यामुळे त्या आवर्जून खाव्यात. आणि मी माझ्या चॅनलवर जे वेगवेगळ्या भाज्यांचे व्हिडिओ दाखवते ते पण तुम्ही नक्कीच बघा. आणि ह्याच्या पुढेही मी दाखवण्याचा प्रयत्न करते. नवीन ज्या कुठच्या भाज्या आहेत त्या उपलब्ध करून मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आता आपली ही भाजी झालेली आहे. तर आज आपण पावसाळ्यात हमखास अशी उपलब्ध होणारी रानभाजी फोडशी ही अजून एक बघितली आहे. तर मी ह्या भाजीची क्वांटिटी माझ्याजवळ खूप कमी होती म्हणून मी भाजी वाढण्यासाठी त्याच्यामध्ये डाळ भरपूर घातली आहे. पण तुमच्याकडे जर भाजीची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही डाळ कमी घातली तरी चालते. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ह्यापुढेही मी जे रानभाज्यांचे व्हिडिओ टाकते आहे ते सुद्धा आवर्जून बघा. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.